श्रावण महिना म्हटलं की सणावारांची रेलसेल आणि त्याच्यामध्ये गुळाचे पदार्थ हे आवर्जून केले जातात। त्यातलाच एक पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे, गुळाची लापशी। त्याच्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। इथे मी काजू बदामचे तुकडे करून घेतलेले आहेत, 7-8 चमचे तूप, 1 वाटी गूळ आणि 1 वाटी गव्हाची लापशी, वेलची पूड। इथे कुकर गरम झालेला आहे। कुकर मध्ये मी 5-7 चमचे तूप घातलेला आहे। तूप आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। तूप गरम झालंय आपलं। त्याच्यामध्ये आता मी 1 वाटी गव्हाची लापशी घालणार आहे। ही लापशी मी मार्केटमधून रेडीमेड आणलेली आहे। ती आता आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। तुपामध्ये आपल्याला छान तिला भाजून घ्यायची आहे। साधारण 2-3 मिनिटं आपल्याला छान तिला भाजून घ्यायची आहे। कंटिन्युअसली तिला आपल्याला मस्त परतून घ्यायची आहे, जेणेकरून ती फुलली जाईल। ती छान फुलेपर्यंत आपल्याला तिला भाजून घ्यायची आहे। ती भाजत असतानाच मी साइडच्या गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे। इथे पाणी आपलं छान तापलेलं आहे। 1 वाटी मी लापशीचं प्रमाण घेतलेलं आहे, त्याच्यात तिप्पट पाणी मी इथे गरम करत ठेवलेलं आहे। इथे लापशी सुद्धा आपली छान गरम करून झालेली आहे, व्यवस्थित भाजून झालेली आहे। त्याच्यामध्ये आता आपण जे गरम केलेलं पाणी होतं ते ऍड करणार आहोत। लापशी आपली व्यवस्थित फुललेली आहे। त्याच्यामध्ये आता आपण पाणी घालूया। इथे सर्व पाणी आपण घालून लापशी आपण व्यवस्थित शिजवून घेणार आहोत। आता मी कुकरचं झाकण लावून घेते। कुकरचं झाकण लावून आपल्याला साधारण 3-4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। इथे आपल्या कुकरच्या 3-4 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर थंड होतोय तोवर आपण एका छोट्याशा पॅन मध्ये तूप गरम करून त्याच्यामध्ये काजू बदामचे तुकडे व्यवस्थित परतून घेणार आहोत। 1-2-3 मिनिटं आपल्याला छान ते परतून घ्यायचे आहेत। कुकर आपला थंड झालेला आहे, त्याची शिट्टी काढून कुकर आता आपण खोलणार आहोत। कुकर खोलून आपण चेक करणार आहोत आपली लापशी आतमध्ये शिजली की नाही ते। इथे आपली गव्हाची लापशी ही छान शिजलेली आहे। त्याच्यामध्ये आता आपण गूळ घालणार आहोत। इथे मी सेम प्रमाण घेतलेलं आहे। 1 वाटी लापशीला 1 वाटी गूळ घेतलेला आहे। जर तुम्ही जास्त गोड खात असाल तर तुम्ही अजून गूळ ऍड करू शकता, पण हा सेम प्रमाणामध्ये गुळाची लापशी ही खायला अतिशय रुचकर होते। इथे आपला गूळ व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स ऍड करणार आहोत। इथे मी मगाशी तुपामध्ये छान फ्राय केलेले ड्रायफ्रुट्स होते, ते आता आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। इथे ही लापशी आपली ऑलमोस्ट रेडी आहे। त्याच्यावर झाकण ठेवून 1-2-3 मिनिटं साधारण आतमध्ये वाफेने त्याला शिजू द्यायचं आहे। झाकण काढून आता आपण चेक करणार आहोत। इथे ही लापशी आपली रेडी झालेली आहे। त्याच्यामध्ये आता मी वेलची पूड घालणार आहे। जर तुमच्याकडे सुंठ पूड असेल तर तुम्ही तीही ऍड करू शकता। इथे मी वेलची पूड ऍड करणार आहे। वेलची पूड घालून आपण आता ती व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। गॅस आता आपण बंद करणार आहोत। इथे ही लापशी आपली रेडी झालेली आहे। अशाच नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। नागपंचमी विशेष गव्हाची लापशी, गव्हाची दलिया ही आपली रेडी झालेली आहे। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा।